ठीक आहे, आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मधला एक्सरसाइज 2 सुरू करायचा आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मधला एक्सरसाइज 2. तुम्हाला त्यासाठी पहिल्यांदा आयडेंटिफाय पाहिजे. एक sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर थीटा, cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. या तुमच्या आयडेंटिटी. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec of थीटा, tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec of थीटा मायनस 1, 1 इज इक्वल टू sec of थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा. ही 2 नंबरची आयडेंटिटी. 3 नंबरची आयडेंटिटी आहे 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा, cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि 1 इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा मायनस cot स्क्वेअर थीटा. म्हणजे मेन जे आयडेंटिटी ते 3 आहेत आणि 3 आयडेंटिटीवरून आपण बाकीच्या सब आयडेंटिटी तयार करू शकतो. ठीक आहे, आता आपला पहिला एक्सरसाइज संपलेला आहे. हा थेरम पण प्रूव्ह केलेला आहे. त्यामुळे डायरेक्टली दुसऱ्या एक्सरसाइजला सुरुवात करतो. एक्सरसाइज 2.2 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मधला एक्सरसाइज 2.2 आपण स्टार्ट करूया. म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आपला निम्मा झालेला आहे. आता पुढे कंटिन्यू करूया. लिहून घ्या फर्स्ट एक्झाम्पल. if 2 sin a is equal to 1 is equal to root 2 cos b असं दिलेलं आहे. 2 sin a ची व्हॅल्यू 1 आहे आणि 1 ची व्हॅल्यू root 2 cos b ची पण आहे. पावा 2 is less than a is less than pi and 3 पावा 2 is less than b is less than 2 pi. ह्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. मी एका लाईन मध्ये लिहितो. 3 pi 2 is less than b is less than 2 pi. Find the value of tan a plus tan b upon cos a minus cos b upon cos a minus cos b. हे लिहून घ्या. tan a plus tan b upon cos a minus cos b. आता तुम्हाला काय करायचं, सगळ्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. हे मी पुसतो. ठीक आहे, हे आयडेंटिटी मला थोड्या वेळ पुसायला जाणार आहे. आता तात्पुरते ठेवतो मी. ह्याच्यात 2 अँगल आहेत, ए अँगल आणि बी अँगल्स. आता ए अँगल कुठून कुठपर्यंत आहे बघा आणि बी अँगल कुठून कुठपर्यंत आहे बघा. ए अँगल आहे ते 90 ते 180 आहे आणि बी अँगल आहे ते 270 ते 360 आहे. सोल्युशन गिवन pi 2 is less than a is less than pi. म्हणजे 90 degree is less than a is less than 180. Therefore, a lies on second quadrant. हे तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणजे 90 ते 180 मध्ये अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये असतो. गिवन आता a चाच फक्त विचार करायचा, b चा विचार करायचा नाही. एकदा एक अँगल घेतला ना त्या एक अँगलचा शेवटपर्यंत विचार करायचा. मग गिवन 2 sin a is equal to 1. 2 sin a is equal to 1. Therefore sin a is equal to 1 by. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो? पॉझिटिव्ह. कारण का पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. ओके, पण आपला क्वाड्रंट नंबर 2 साइन पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, आता साइन वर काय काढायचं आपल्याला? 2 गोष्टी, एक cos आणि tan लागणार आहे. आयडेंटिटी फर्स्ट वापरूया. नाव sin स्क्वेअर a plus cos स्क्वेअर a is equal to 1. तुमची पहिली आयडेंटिटी नाही का? sin स्क्वेअर थीटा plus cos स्क्वेअर थीटा is equal to 1. तिचा अँगल a आहे ना, म्हणून sin स्क्वेअर a plus cos स्क्वेअर a is equal to 1. Therefore cos square a is equal to 1 minus sin square a. Then 1 minus 1 by 2 चा square. Then 1 minus 1 by 4. मग किती येते बघा. Therefore cos square a is equal to 1 minus 1 by 4 क्रॉस डिस्टन्स करा. 4 minus 1 by 4. Cos square a is equal to 3 by 4. Therefore cos a is equal to root 3 by 2. Cos a is equal to root 3 by 2. हा cos a झाला. मग sin a वरून आपण cos a काढला तर sin a cos a वरून काय करायचं? हे दोन्ही राहणार ना आपल्याला. tan a cos a. tan a is equal to sin a by cos a. sin a किती आला आपला? 1 by 2 by root 3 by 2. 2 cancels. tan a is equal to 1 by root 3. But a lies on third quadrant, a lies on second quadrant.
सेकंड क्वाड्रंट मध्ये tan A काय असतो? निगेटिव्ह. आणि cos A पण निगेटिव्ह असतो. ओके ओके ओके. हे cos स्क्वेअर हे झालं मग इथं प्लस मायनस √3/2 घ्यावं लागणार तुम्हाला. ठीक आहे. cos स्क्वेअर इक्वल 3/4 ह्याचा स्क्वेअर काढला प्लस मायनस √3/2 आणि इथं निगेटिव्ह घ्यावं लागणार कारण A लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. A लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये cos काय असतो? निगेटिव्ह. तेव्हा प्लस मायनस मधलं मायनस घ्यावं लागणार. इथं मायनस येणार इथं पण मायनस येणार. cos A मायनस √3/2 कॅन्सल असेल तर tan A इज इक्वल टू मायनस 1/√3. तर A लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये tan पण काय असतो? निगेटिव्ह असतो. हे लक्षात घ्या. हे पुसतो मी आयडेंटिटी. म्हणजे आता तुम्हाला 3 व्हॅल्यू मिळालेली आहेत. ठीक आहे. तशा आता B चा विचार करायचा. मोठा एक्झाम्पल 3 मार्काचा. तर तुम्ही इथे B चा विचार करताना B कसं आहे बघा. LSO 3π/2 is less than B, B is less than 2π, 270 is less than B is less than 360. मग काय होणार बघा. B lies on fourth quadrant. B lies on fourth quadrant. जसं तुम्ही इथे A फाइंड केला, A lies on second quadrant. तसं B lies on fourth. आता B मध्ये सुद्धा tan B आणि cos B काढायचा आहे. cos B दिला गिवन. cos B दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. गिवन 1 is equal to √2 cos B. तुम्हाला एक्झाम्पल मध्येच दिलंय ना. 2 sin A is equal to 1 आहे तसं 1 is equal to √2 cos B पण आहे. जसं 2 sin A 1 आहे तसं 1 is equal to √2 cos B पण आहे. Therefore cos B is equal to 1/2. And B lies on fourth quadrant. B lies on fourth quadrant. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos काय असतो? पॉझिटिव्ह. आता cos B वरून sin B काढू शकतो. नाव आयडेंटिटी वापरा. sin square B plus cos square B is equal to 1. Therefore, sin square B is equal to 1 minus cos square B. Identity first. पण cos square B मिळाला 1/2. 1 minus 1/2 चा square. आपण 1 minus 1/2. Cross distance 2 minus 1/2 is equal to 1/2. Sin square B. ज्यावेळी आपण स्क्वेअर काढू म्हणजे sin square B चा sin B घेऊ तेव्हा 1 चा स्क्वेअर 1च आणि 2 गुणाचा स्क्वेअर आहे √2 प्लस मायनस √2. बट sin B in fourth quadrant मध्ये sin B काय असते? इज निगेटिव्ह. त्यामुळे sin B ची व्हॅल्यू -1/2 घ्यावी लागेल. प्लस 1/√2 येते कारण sin B बघा तुम्हाला ऍड शुगर टू कॉपी मध्ये त्या डायग्राम मध्ये मी sin B चौथ्या क्वाड्रंट मध्ये काय असतो? निगेटिव्ह असतो. देन LSO tan B is equal to sin B by cos B is equal to -1/√2 by 1/2 is equal to -1. Then tan B is equal to -1. B lies on fourth quadrant. B कशात आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. ठीक आहे. B lies on fourth quadrant. B lies on fourth quadrant. हे महत्वाचं. B चौथ्या क्वाड्रंट मध्येच आहे त्यामुळे ते काय राहणार? tan B निगेटिव्ह. आता हे सगळं झालं. आता या व्हॅल्यूला म्हणजे tan A ची व्हॅल्यू, cos A ची व्हॅल्यू, sin B ची व्हॅल्यू आणि tan B ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये वापरून सोडवायचं. इथपर्यंत लिहून घ्या. काल फक्त कसं होतं मागच्या व्हिडिओमध्ये फक्त एकच अँगल दिलेला होता. ह्या एक्सरसाइज 2.2 मध्ये कसं आहे? 2 अँगल दिलेले आहेत. दोन्ही अँगल तुम्हाला फाइंड करायचं. ओके. लिहून घ्या हे. ठीक आहे. आता मला हे पुसायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मला ह्या व्हॅल्यू वापरायच्या. व्हॅल्यू लक्षात ठेवा. LSO we have आपल्याला काय फाइंड करायचं आहे? tan A plus tan B upon cos A minus cos B. आता tan A ची व्हॅल्यू किती आली आहे? -1/√3. tan B ची किती आली आहे? -1. इथं बघा ना tan A -1/√3 tan B -1. then cos A -√3/2 आणि cos B दिलेलं आहे तुम्हाला 1/2 then -1/2.
आता फार झालं तर याच्यात काय करू शकतो आपण मायनस कॉमन घेऊ शकतो 1/√3 प्लस 1 अपॉन मायनस बाय √3/2 प्लस 1/√2 मायनस मायनस कॅन्सल्स यांच्यात क्रॉस वर्षन्स करा 1 प्लस √3/√3 त्रिकोण गुणाकार केला √3 ना 1 प्लस √3/√3 याच्यात क्रॉस वर्षन करा √2 into √3 प्लस 2 अपॉन 2√2 असं होणार क्रॉस वर्षन्स केल्यानंतर इकडे बघा मोठं एक्झाम्पल आहे 3 किंवा 4 मार्काचं 1 मायनस कॉमन घ्यायचा त्यांच्यात प्लस आहे ना मायनस कॉमन घेतला प्लस 1 प्लस √3/√3 आणि √3 into √2 प्लस 2/√2 म्हणजेच काय ना 1 प्लस √3/√3 हे उलटून गुणून लिहणार म्हणजे 2√2 वर जाणार अपॉन √6 प्लस 2 अपॉन √6 प्लस 2 ठीक आहे मग आणि काय सोडवणार सांगा 2√2 ना गुणा 2√2 √2 into √3 √6 2√6 upon 2 plus √6 into √3 √3 ना आत म्हणलं तर काही फरक पडणार नाहीये तसंच ठेवा ते त्याने काही फारसा फरक पडत नाही 2√3 प्लस √3 √6 असंच ठेवा फायनल आन्सर त्याच्यातनं काही कॉमन काढायचं असेल तर काढू शकता नाही कॉमन काढला तरी चालतंय असंच ठेवलं तरी चालतंय काहीही प्रॉब्लेम्स नाहीये ठीक आहे इथं √6 होणार 2 प्लस √6 3 असं जरी ठेवलं तरी चालतं लिहून घ्यायचं शेवटी काय आहे तुम्ही व्हॅल्यू कशा वापरलेल्या आहेत कॉमन मायनस करून कॅन्सल केले इथपर्यंतच त्यांनी बघतात लेफ्ट पुढे जात नाही मोठे एक्झाम्पल आहे 4 मार्काचं आहे ए अँगल आणि बी अँगल वेगवेगळ्या दिला होता त्यामुळे ए च्या व्हॅल्यू वेगळ्या काढायच्या बी च्या व्हॅल्यू वेगळ्या काढायच्या आणि त्याच्यामध्ये वापरून सॉल्व्ह करायचं संपलं ठीक आहे लिहून घे इथपर्यंत नंतर नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन पण ह्याच्यावरच डिपेंड आहे तुमचा पुढचा क्वेश्चन एक्सरसाइज 2.2 दोन अँगल देणार वेगवेगळे आणि तुम्ही ते सॉल्व्ह करायचे आहे दोन अँगल वेगवेगळे देणार मी इफ क्वेश्चन if sin A by 3 is equal to sin B by 4 is equal to 1 by 5 and A and B are angle in second quadrants A and B are angle in second quadrants A and B angle आहे ते second quadrant मध्ये आहे तर prove that 4 cos A प्लस 3 cos B इज इक्वल टू -5 दोन नंबरचा क्वेश्चन बघा एक्सरसाइज 2.2 मधला एकदम इझी आहे काहीही प्रॉब्लेम नाही तो पण ए आणि बी दोन वेगवेगळे अँगल आहेत ए आणि बी दोन्ही पण सेकंड क्वाड्रंट मध्ये मगाशी आपल्याला क्वाड्रंट फाइंड करायला लागत होते ते इथे तुमचा थोडासा प्रॉब्लेम्स कमी झालेला आहे क्वाड्रंट ऑलरेडी दिलेला आहे गिवन ए लाइज ऑन सेकंड क्वाड्रंट ए लाइज ऑन सेकंड क्वाड्रंट ठीक आहे म्हणजे अँड किंवा अँड काय दिलंय जरा साइन बी चा विचार करू नका साइन ए बाय 3 इक्वल 1/5 साइन ए बाय 3 इज इक्वल टू 1/5 देयरफॉर साइन ए 3 तिकडे जाणार 3/5 साइन ए ची व्हॅल्यू 3/5 आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो पॉझिटिव्ह नाव आता आपण काय फाइंड करायचं साइन ए वरून फक्त cos ए काढायचं नाव sin square A plus cos square A is equal to 1 तुमची आयडेंटिटी therefore cos square A is equal to 1 minus sin square then 1 minus sin square 1 minus 3/5 cos square then 1 minus 9 by 25 minus 9 by 25 is equal to 16 by 25 sin square A किती आला 16 by 25 तर sin A किती आला therefore sin square A is equal to 16 by 25 therefore sin A is equal to plus minus 4/5 but
साइन ए इन सेकंड क्वाड्रंट इज निगेटिव्ह. साइन ए सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतं? निगेटिव्ह. हे प्रत्येक वेळी तुम्हाला चेक करावं लागतं व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. तर साइन ए इज इक्वल टू -4/5. बस आपल्याला फक्त साइन ए पाहिजे. सॉरी साइन स्क्वेअर हे कॉस स्क्वेअर आहे. सॉरी ते कॉस स्क्वेअर आहे. बट कॉस ए इन सेकंड क्वाड्रंट इज निगेटिव्ह. त्यामुळे कॉस ए काय असणार? -4/5. आता आपलं कॉस ए, आता कॉस बी, आता बीचा विचार करायचा. ए मध्ये एकच व्हॅल्यू काढायची आहे. आलं. सो वी हॅव बी लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. बी लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. त्यांनी बी दुसऱ्या क्वाड्रंट मध्येच आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग आता बीचा विचार करायचा तर हे दोन रेशो विचार करा. साइन बी by 4 is equal to 1/5. Sin B is equal to 4/5. सेकंड क्वार्टर मध्ये साइन लिहिला. आपल्याला फक्त कॉस बी पाहिजे आणि सेकंड क्वार्टर मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. नाव साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर बी. Therefore cos square b is equal to 1 minus 4/5 चा स्क्वेअर. Therefore cos square b काय आला सांगा? cos square b 1 minus 16/25. 25 minus 16/25 is equal to 9/25. हा cos square b आहे. cos b काय आला? plus minus 3/5. But cos b in fourth quadrant. cos b in fourth quadrant. फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos b काय असतो? निगेटिव्ह. सॉरी cos b फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. ऍड शुगर टू कॉफीतला सी कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो. आता हे व्हॅल्यू ह्याच्यामध्ये वापरायचे. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. LHS इक्वल टू RHS येते. नाव LHS इज इक्वल टू मगाशी फाइंड करायचं होतं. आता आपल्याला प्रूव्ह करायचं. हे लक्षात घ्या. मगाशी फाइंड करायचं तर प्रूव्ह करायचं आहे. 4 cos a. cos a ची व्हॅल्यू किती आहे? -4/5. 4 into -4/5 प्लस 3 cos b ची व्हॅल्यू किती आहे? 3/5. कॅल्क्युलेशन्स -16/5 प्लस 9/5. क्रॉस सेक्शन करायचं. -80 प्लस 45 अपॉन 10/5. 45 minus 80 -35/25. 5 आलं पाहिजे बघा. ओके ओके ओके. ह्यांचं डिनोमिनेटर पास आहे. वरचेची बेरीज होणार. तरी पण -7/5 येते. ते पण 3 आलं पाहिजे. काहीतरी काय cos a in second quadrant. ओ हो cos b in second quadrant आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये cos निगेटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट आहे. A and B lies on second quadrant. फोर्थ क्वाड्रंट त्यामुळे ती व्हॅल्यू निगेटिव्ह येते. -3/5. आता कॅल्क्युलेशन करा. -16/5 प्लस -9/5 -25/5. वरचेची बेरीज होणार ना. -16 -9/5. डिनॉमिनेटर सेम आहे. -25/5 इज इक्वल टू -5 इज इक्वल टू RHS. आणि हे तुम्ही LHS इज इक्वल टू RHS. एक अँगल ए मधला काढायचा होता. एक अँगल बी मधला काढायचा होता आणि LHS मध्ये वापरायचा आहे. ठीक आहे. लिहून घे. समजलं. एक अँगल ए मधलं काढायचं. साइन ए वरनं कॉस ए काढायचं आहे. साइन बी वरनं कॉस बी काढायचं. त्याच्यामध्ये यूज करायचं आहे. ठीक आहे. दुसरं लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन एक्सरसाइज 2.2 मधला नेक्स्ट क्वेश्चन आहे. इफ tan theta is equal to 1/2 and evaluate 2 sin theta plus 3 cos theta upon 4 cos theta plus 3 sin theta.
आता मागच्या एक्झाम्पल मध्ये आणि ह्या एक्झाम्पल मध्ये फरक आहे. ह्याच्यामध्ये एकच अँगल आहे थीटा, मागच्या वेळी दोन अँगल असायचे ए आणि बी असे, पण ह्याच्यामध्ये थीटा आहे. पण हे क्वाड्रंट दिलेलं नाहीये. क्वाड्रंट दिलाय का? थीटा लायझन फर्स्ट क्वाड्रंट, थीटा लायझन सेकंड क्वाड्रंट असं काही दिलेलं नाहीये. डायरेक्ट त्या व्हॅल्यू काढायची. एकदम सोपं आहे. पुढे लक्ष द्या. सोल्युशन गिवन tan theta is equal to 1/2. त्यांनी क्वाड्रंट दिलेलं नाही. आणि we have 2 sin theta plus 3 cos theta. आपल्याला 4 cos theta plus 3 sin theta फाइंड करायचं आहे. मी काय करतो? डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos theta. दोन्हीला cos theta डिवाइड करतो. काय म्हणतो? 2 sin theta upon cos theta प्लस 3 cos theta upon cos theta. त्यांनी क्वाड्रंट दिलेलं नाहीये, त्यामुळे हे नवीन मेथड मी सोडवायला लागले. 4 cos theta upon cos theta प्लस 3 sin theta upon cos theta. आता cos theta upon cos theta कॅन्सल, cos theta upon cos theta कॅन्सल, sin theta upon cos theta tan theta. 2 tan theta प्लस 3 cos theta गेले 3 राहिले. 4 प्लस 3 sin theta by cos theta 3 tan theta. 4 plus 3 tan theta. का असं केलं मी असं का केलं? कारण तुम्हाला इथे क्वाड्रंट दिलेलं नव्हतं, त्यामुळे डायरेक्ट असणार tan ची व्हॅल्यू 1/2 वापरायची. कशी असणार? 2 into 1/2. tan ची ठिकाणी 1/2 रिप्लेस करा. प्लस 3 4 प्लस 3/2 छोटी कॅन्सल्स. 1 plus 3 2 न क्रॉस डिस्टन्स करा. 8 plus 3/2. हा 2 वर जाणार. 4 into 2 by 11. Therefore 8 by 11. ही तुमची फायनल व्हॅल्यू असणार. 1 plus 3 4 असणार. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 8 plus 3/2 2 वर पाठवा. हा 2 वर असं 4 into 2 आणि 8 plus 3 11. म्हणजे 8 by 11. ओके. इथं क्वाड्रंट दिलेलं नसल्यामुळं आपण दोन्ही साईडला cos theta डिवाइड करून त्याच्या एक्झाम्पल मध्ये tan theta आणलाय. दोन्ही साईडला cos theta डिवाइड करून एक्झाम्पल मध्ये tan theta आणलाय आणि tan theta इज इक्वल टू 1/2 आपण सॉल्व्ह केलंय. समजलं? लिहून घ्या. आणि ह्याचे एक्सरसाइज 2 आपण स्टार्ट केलं. पुढचे एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला